नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर चायना US टॅरिफला क्रिटिसाइज करत आहे, टीका करत आहे अँड ते फायनान्शियल लवचिकतेवर भर देत आहेत। तर चायनाचे USच्या टॅरिफला रिजेक्ट केलं आहे। ही रिजेक्टिंग काय असते तर हे पॉलिसी नाकारत आहेत, पण त्यांना हे इम्प्लिमेंट करावे लागेल। हे टॅरिफ विषयी म्हणतात की हे आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न आहेत आणि गरज पडल्यास आम्हीही तुम्हाला उत्तर देणार आहोत, म्हणजे बदला घेणार आहोत। तर आता काही ओपन निगोशिएशन वगैरे करत आहेत, पण आणि त्यांना हे हवे की येथे म्युच्युअल रिस्पेक्ट वगैरे असावी लागते। आपलं चायनीजची जी ट्रेड स्ट्रॅटजी आहे त्यात 140 नेशन मेन ट्रेडिंग पार्टनर्स आहेत आणि तेथे चायना 30+ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे केलं आहे। ते ग्लोबल ट्रेड आणि ई-कॉमर्स एक्सपांड करण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत। आता त्यात किती सक्सेसफुल वगैरे होतील ते पाहावं लागेल। ते चायनीज कंपन्यांना जागतिक संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, म्हणजे ते बाहेर जाऊन इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असे चायनाला वगैरे वाटत आहे। चीनला वाटत आहे की जितक्या जास्त डिपेंडन्सी असेल तितकं चांगले असेल, कारण मला वाटतं की बॅकवर्ड इंटिग्रेशन खूप स्ट्रॉंग आहे, सप्लाय चेन ही खूप स्ट्रॉंग डेव्हलप करून घेत आहेत इनसाइड चायना। अँड आपलं चायनामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ चॅलेंजेस ही आहेत। तर फोरकास्ट 4.6 ते 4.8% असेल 2025 साठी व चायनीज गव्हर्नमेंटचे टार्गेट 5% आहे, म्हणजे ॲक्च्युली नंबर जो येईल तो बिलो दॅट पर्टिक्युलर टार्गेट असतील। तर आता मेजर स्ट्रगल काय आहे चायनीज इकॉनॉमीत, तर एक रिअली इस्टेट क्रायसिस भरपूर मोठा मुद्दा आहे। आता ज्या पद्धतीने स्टॉक मार्केट ही घसरत आहे त्यात एक खूप मोठा इम्पॅक्ट वगैरे क्रिएट झाला आहे अँड कन्झ्युमरचाही कॉन्फिडन्स खूप जास्त वीक झाला आहे। तर सर्व फॅक्टर काहीसे निगेटिव्हली प्ले आउट करत आहेत अगेन्स्ट चायनीज इकॉनॉमीत। रिसेंटली सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत, जेणेकरून गव्हर्नमेंट जो आहे तो ॲक्शन प्लॅन वगैरे करू शकेल स्पेसिफिकली टू स्टिम्युलेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट। तर यांचे रिझल्ट जे असतील ते पुढील 1-2 क्वार्टरमध्ये रिझल्ट वगैरे स्पष्ट होतील त्याचे, अशी आशा आहे। तर त्यावर ही लक्ष द्यावे लागेल। ते सोशल सिक्युरिटी, एज्युकेशन अँड पब्लिक हेल्थवरती ही स्पेंडिंग वगैरे त्यांनी वाढवली आहे। तर त्यासाठी फायनान्शियल सपोर्ट वगैरे दिला जात आहे फॉर लोकल चायनीज गव्हर्नमेंट, स्पेसिफिकली दोज गव्हर्नमेंट्स विच आर फोकसिंग डेप्ट इश्यू। तर मला वाटते की हे एक फॅक्टर आहे ओव्हरऑल इकॉनॉमीला सपोर्ट करू शकतं। आपलं ट्रेड वारची जर आपण गोष्ट केली तर चायनाने क्लिअरली सांगितलं आहे की त्यांनी बोललं आहे की या ट्रेड वॉरमध्ये कोणीही विनर्स वगैरे नसतो किंवा नसतात। ते अमेरिकन टॅरिफला वगैरे विरोध करत आहेत किंवा करतील, पण डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी संवाद वगैरे करत आहेत किंवा शोधत आहेत। म्हणून आशा आहे की हे डायलॉग खूप इम्पॉर्टंट वगैरे असतील, महत्त्वाचे असतील। कोणत्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी वगैरे होतील, हे सर्व डायनामिक्स कसे डेव्हलप होतील हे येणाऱ्या 1-2 क्वार्टरमध्ये आपल्याला समजून येऊ शकतं। तसेच आता वॉलमार्टची वगैरे चर्चा करणार आहोत, जी की USची कंपनी आहे, अमेरिकन कंपनी आहे। वॉलमार्टवर चायनीज सप्लायरचा प्रेशर वगैरे येत आहे। ते टॅरिफमध्ये प्राइजेस कट वगैरे देत आहेत टॅरिफ्समध्ये सप्लायर। तर हे जे टॅरिफ हाईक वगैरे झाले तर त्याचा सरळ इम्पॅक्ट वगैरे वॉलमार्टवर वगैरे आपल्याला दिसून येत आहे सध्या तरी। त्यामुळे हे चायनीज सप्लायर म्हणत आहेत की आपण 10% रेट कट किंवा प्राइजेस रिडक्शन
करा, पण हे खूप डिफिकल्ट आहे, कारण त्यांचं जे भरपूर कमी प्रॉफिट मार्जिन आहे व त्यावर ते वर्किंग वगैरे करत आहेत. स्पेसिफिकली किचन वेअर्स, क्लोथिंग अँड अदर कंझ्युमर गुड्स मॅन्युफॅक्चरर्स वर ते इम्पॅक्ट वगैरे खूप जास्त वगैरे असेल किंवा आहे. त्यामुळे वॉलमार्ट देखील डिफिकल्टी फेस करत आहे, कारण कंझ्युमरला लो कॉस्ट सोर्सिंग वगैरे करत आहेत. जर हे सप्लाय वगैरे करू शकत नसतील तर डिफिकल्टी म्हणजे डेफिनेटली कुठेतरी इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे वॉलमार्टलाही आपले प्रोडक्ट प्राइजेस वाढवावे लागतील आणि त्यासाठी किंवा यासाठी वगैरे परिणाम होऊ शकतो. यामुळे इन्फ्लेशनही प्रभावित होऊ शकतं व महागाई वाढू शकते. हे टॅरिफ वार इतके वगैरे सोपे नाहीत जसे आपण एक्सपेक्टेड वगैरे करत आहोत की आपण तेथून होणाऱ्या आयातीवर त्याहूनही अधिक टॅरिफ वगैरे लावू शकतो. बट अल्टिमेटली एंड युजर म्हणजे आपला जो एंड युजर कस्टमर जो आहे, कंझ्युमर जो आहे, तर तो शेवटी ती पर्टिक्युलर कॉस्ट ग्राहकावर वगैरे टाकली जाईल किंवा ग्राहकाकडे लोटली जाईल आणि ते कॉस्ट कंझ्युमरवरती वगैरे येत असेल तर डेफिनेटली महागाईचा त्रास होणारच आहे. आणि पुन्हा यूवेची एनर्जीची यील्ड थोडीशी वर जात आहे. यामुळेच या सर्व फॅक्टरमुळे आणि वॉलमार्ट काही म्हणजे चॅलेंजेस वगैरे पाहत आहे. त्यांचे सेल्स परिणामकारक वगैरे होत आहेत, त्यामुळे सेल्स थोडीशी कमी होईल आणि प्रॉफिटही त्यामुळे इम्पॅक्टेड होऊ शकतं. तर ही ग्लोबल अनसर्टनिटीज मल्टीनॅशनल कंपनीसाठी चांगली असेल. अँड हाय इंटरेस्ट रेट अँड tariffs are going to affect their business strategy. आता आपण इंडियन इकॉनॉमीबद्दल बोलू, म्हणजे GDP बद्दल आपण थोडी गोष्ट करणार आहोत. क्रिसलची एक रिपोर्ट आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की भारताची FY26 मध्ये अराउंड 6.5% ग्रोथ असू शकते, अशी त्यांनी गोष्ट केली आहे. तर डिस्पाईट US टॅरिफ सर्टनिटीजना या मागचे कारण काय आहे? द ग्रोथ विल बी ड्राईव्ह बाय स्ट्रॉंग अर्बन डिमांड टॅक्स बेनिफिट, जे की गव्हर्नमेंटने दिलं आहे. ऑलमोस्ट 1 लाख करोड रुपयाचं त्यांनी बेनिफिट दिलं आहे. त्यामुळे जो पैसा टॅक्स पेअरच्या हातात आलेला आहे तर त्यातून स्पेंडिंग होऊ शकते, खूप जास्त वाढू शकते. हे डिस्पोजेबल इन्कम वाढवल्यामुळे स्पेंडिंग खूप जास्त वाढू शकते व ओव्हरऑल कुलिंग इन्फ्लेशन ही यामागचं रिझन वगैरे आहे, ज्यामुळे की ओव्हरऑल GDP ग्रोथ 6.5% होऊ शकते असं त्यांना वाटत आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बुस्ट ही खूप चांगली असेल. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज एक्सपेक्टेड टू 9% फ्रॉम FY25 टिल टू FY30, म्हणजेच नेक्स्ट 6 to 7 इयर्समध्ये 9%च्या CAGR मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ वगैरे होऊ शकते, ग्रो करू शकतं. लास्ट डिकेडमध्ये हा सेक्टर केवळ 6%नेच ग्रो झाला होता. बट गव्हर्नमेंटचा पुश PLI वर किंवा लॉंग टर्म सस्टेनेबल ग्रोथवर वगैरे ग्रोथ जर आणायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस खूप जास्त आवश्यक आहे. आणि आशा करू की ज्या पद्धतीने बँकेचे बॅलन्स शीट किंवा प्रायव्हेट बँकेची जी बॅलन्स शीट इम्प्रूव्ह होत आहे, तर तेथे मला वाटते की कॅपेक्स जो आहे प्रायव्हेट सेक्टरचा कॅपेक्स खूप जास्त तेथून पुढे वाढू शकतो, अशी आशा तर आहे. लास्ट 12 मंथमध्ये मोर दॅन 10 लाख करोड रुपीजचा कॅपेक्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॅपेक्स झाला आहे, विच इज द क्वाईट एनकरेजिंग नंबर. आणि शेअर ऑफ मॅन्युफॅक्चर इज GDPची आपण चर्चा जर केली तर इट विल राईज टू अराउंड 20% इन दिस इयर. म्हणजे हा जो FY25 मध्ये वगैरे संपेल त्या वर्षासाठी, दॅट इज ऑल्सो व्हेरी पॉझिटिव्ह. इकॉनॉमिक
रिझिलियन्स फॅक्टरची आपण गोष्ट वगैरे केली तर ते लो करंट अकाउंट डेफिसिट अँड एक्सटर्नल डेप्ट जो आहे तो खूप जास्त स्टेबिलिटी वगैरे प्रोव्हाइड करू करेल स्टेबिलिटी प्रोव्हाइड करत आहे अँड फॉरेक्स रिझर्व ही खूप स्ट्रॉंग आहे आपले सो पॉलिसी फ्लेक्सिबल इज ऑल्सो येथे असेल आपल्याकडे तेथे काही ग्लोबल अनसर्टनिटी वगैरे असेल बट स्ट्रॉंग फॉरेक्स रिझर्व ऑफर पॉलिसी फ्लेक्सिबल अँड इन्फ्लेशन अँड इंटरेस्ट रेट आउटलुकची आपण चर्चा केली तर फूड इन्फ्लेशन इज कूलिंग त्यामुळे ओव्हरऑल इन्फ्लेशन खूप खाली येऊ शकतं FY26 मध्ये आणि यामुळे मोर दॅन रेट कटची शक्यता वगैरे आहे तर RBI 50 to 75 बेसिस पॉईंटने इंटरेस्ट रेट कट करू शकतं बट येथे दोन एक्सटर्नल फॅक्टर असेल ज्याचा की ज्यांच्यावर की म्हणजे डिपेंडन्सी वगैरे असेल डिपेंडन्सी वगैरे असेल आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडस्ट्रियल कॅपेक्सची ग्रोथची आपण गोष्ट केली तर PLI स्कीममध्ये कॅपेक्स लक्षणीयरित्या वाढले आहेत आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन ही खूप चांगले वगैरे होत आहे तर तेही एक कारण आहे की नवीन कॅपॅसिटी ॲड करण्यासाठी प्रायव्हेट कंपनीज कॅन टू मोर कॅपेक्स सेक्टर लाईक इलेक्ट्रिक व्हेकल सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रियल ग्रोथला ड्राईव्ह करू शकतो मला वाटतं की या सर्व ऑपॉर्च्युनिटीसोबत काही चॅलेंजेस अँड रिक्स वगैरे येऊ शकतात US टॅरिफचाही एक मेजर इम्पॅक्ट राहू शकतो एक्सपोर्टवरती अँड त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट ही वाढू शकतं हे एक्सटर्नल शॉक वाढू शकतात अँड त्यामुळेच रिक्स वगैरे येथे राहील बट डोमेस्टिक डिमांड एक्सपेक्टेड टू ऑफसेट दॅट पर्टिक्युलर इम्पॅक्ट इन अ बिग त्यामुळे मला आशा आहे की हे आपल्यासाठी एक चांगले वगैरे कार्य करू शकतं तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू